बाळा, संकट आलं की लोक घाबरतात. तू माझा आहेस. तुला उभं राहायचं असतं. संकट म्हणजे शिक्षा नव्हे. संकट म्हणजे माझी परीक्षा, ज्यात तू मला ओळखशील. बाळा, तू आपल्या चॅनलवर नवीन असशील तर चॅनलला सबस्क्राईब कर, व्हिडिओला लाईक कर. बाळा, तू रडतोस, तडफडतोस, माझ्याकडे पाहतोस, आणि मी तेवढंच पुरेसं समजतो. माझं ध्यान तुझ्या अश्रूंवर असतं. संकट हे अंधार वाटतो, पण बाळा, त्याच अंधारात मी तेजाचं बी पेरतो. हे संकट म्हणजे तुझं भविष्य घडवणारी फाळणी आहे. तुला वाटतं, का माझ्यावरच? पण मी म्हणतो, कारण तू माझा आहेस. जे माझे असतात त्यांना मी खांद्यावरून पार नेतो. संकट येतात कारण तू चालतो आहेस. ज्याचं जीवन थांबलेलं असतं त्याला संकट नाही लागत. तू पुढे जात आहेस, म्हणूनच अडथळे उभे राहतात. पण प्रत्येक अडथळ्यात मी तुझ्या पाठीशी उभा असतो. बाळा, संकट पेलण्याचा अर्थ दुर्बलता नव्हे, तर सहनशीलतेचा उच्चांक आहे. जे सहन करतोस ते तुला सत्वात रूपांतरित करतं. संकट नाही आले असते तर तुला मी कधी भेटलो नसतो. संकट हेच ते द्वार आहे ज्यातून तू माझ्याकडे येशील. तू मला हाक मारतोस, स्वामी. मी सांगतो, बाळा, मी ऐकतोय. फक्त थोडं स्थिर हो. माझं उत्तर तुझ्या मनात उमटेल. संकट हे अग्नी आहे, पण बाळा, त्या अग्नीनेच सोने शुद्ध होतं. तू माझा आहेस, म्हणून मी तुझ्यावर विश्वास ठेवतो की तू हे संकट पार करशील. बाळा, ज्याला सर्व काही सहज मिळतं त्याला माझं खरं महत्त्व कधी समजत नाही. पण जो रडतो, गोंजारतो, धडपडतो, त्याच्या अंतःकरणात मी स्वतः राहायला येतो. संकट म्हणजे माझं संकेत चिन्ह आहे. मी तयार करतोय एक मोठं यश. त्यापूर्वी येणारं हे मौन ही माझी कृपाच आहे. तुला वाटतं मी दुरावलो, पण मी अजून जवळ आलो आहे. फक्त तू अजून ताणून धरतोस. बाळा, तुझं प्रत्येक अश्रू माझ्या चरणांवर येऊन पडतो. मी एकही टाकून देत नाही. त्यातून मी तुझं भविष्य रंगवतो. हे संकट संपेल, हे मी सांगतो, कारण माझं वचन तुला थांबवू शकत नाही. तू जे हरवतोस ते मी पुन्हा देतो, पण जे तू शिकतोस ते तू जन्मोजन्मी घेऊन जातोस. बाळा, संकट हे गुरु आहे. ते तुझा घडा भरतोय. कणाकणानं माझं सामर्थ्य देत आहे. मी तुझ्या संकटांमध्ये स्वतःला लपवून ठेवतो. जेव्हा तू शांत होतोस तेव्हा मी उलगडतो. तुला आज वाटतं, हे संपेल का? मी सांगतो, हो, पण त्याआधी मी तुला घडवीन. बाळा, संकटाचा अंत माझ्या कृपेने होतो, पण संकटाचा हेतू तुला माझ्या दिशेने वळवणे असतो. संकट तुला थांबवणार नाहीत, कारण मी तुझ्या हातात हात दिला आहे. मी आहे तिथं संकट दूर जातात. मी वाट पाहतोय की तू संकटात माझी ओळख पटवशील, माझं स्मरण करशील, आणि मग मी दूर नसेनच. बाळा, तुझ्या मनात किती गोंधळ आहे, माझ्या चरणांशी तो शांत होईल. संकट म्हणजे माझं तुझ्यावरचं विशेष लक्ष आहे. जे मी प्रेमाने बघतो त्यालाच मी अधिक घडवतो. बाळा, तुला हे दिवस का आले हे तुला आत्ता समजणार नाही, पण नंतर जेव्हा मी तुला उंचीवर नेईन तेव्हा हे दिवस तुझ्या पाया पडतील. जीवन हे क्षणभंगूर आहे, संकटोही क्षणभंगूर आहेत, पण माझं आश्रय अढळ आहे. मी जेव्हा तुझ्या पाठीशी असतो तेव्हा कोणतेही संकट तुला गिळू शकत नाही. रडू नकोस. मी तुला हरवून बसलो नाही. तू हरवून बसलास माझ्या आठवणींपासून दूर. माझ्या नावाचं स्मरण हे संकटांच्या वेढ्यात तुझं कवच होईल. माणूस घडतो संकटांतून. माझं रूप ओळखायला शांत दुःख आवश्यक असतं. जे दुःख तुला सावरणार आहे तेच तुला माझ्याजवळ आणणार आहे. बाळा, तू माझा आहेस, म्हणून मी तुझ्यावर संकट टाकतो, पण ती तुझ्यावर न पडता माझ्या आश्रयात विरून जातात.
मी तुला आज झाकोळतो आहे, कारण उद्या तुला तेजाने उजळवायचे आहे. अंधार हेच ते क्षेत्र आहे ज्यातून प्रकाश निर्माण होतो. तुझ्या प्रत्येक आहेराला माझं उत्तर आहे धीर. धीर म्हणजे देवाच्या कृपेचा प्राणवायू. तो टिकव बाळा, तो तुला वाचवील. संकट आली की तू घाबरतोस, पण लक्षात ठेव, संकट माझी परीक्षा नसतात, तर तुझा आत्मविश्वास पाहण्याची वेळ असते. माझ्या आश्रयात येऊन बस, कसलंही वादळ तुला हलवू शकणार नाही. मी आहे हे आठवत राहिलं की तूच वादळ होशील. संसारात सर्व काही क्षणिक आहे, दुःखही सुखही, पण मी अढळ आहे, चिरंतन आहे. त्याला धरून राहिलस तर सर्व संकट फिक्की वाटतील. मी संकट निर्माण करत नाही, मी संकटांतून मार्ग काढतो. मी तुझ पाठीशी उभा असतो, तू मात्र समोर बघत राहतोस. माझ्याकडे वळ बाळा, मी आहे, कायमचा आहे, तुझा आहे. तू घाबरतोस कारण तुला भविष्य दिसत नाही, पण मी घाबरत नाही, कारण मला ते घडवायचे आहे. तुला झेलावं लागणारं दुःख हे तुझं मन शुद्ध करतं. माझ्या जवळ यायला मनाचं शुद्ध होणं आवश्यक आहे. रोज संकटांचं चिंतन नको, माझं स्मरण कर, माझं नाव घे. मी ते संकट अगदी सहज दूर करीन. हे बघ बाळा, जीवन हे एक यात्रा आहे, सत्याच्या शोधातली. संकट म्हणजे त्या वाटेवरचे दगड जे तुझ्या पायांना ठेच देतील, पण तुझ्या पावलांना ताकद देतील. तू जेव्हा सांगशील मी थकलो आहे, तेव्हा मी म्हणेन मी चालतो तुझ्यासाठी. तू विसाव, मी तुझं ओझं वाहीन. माझ्या जवळ येण्यासाठी हे संकट लागणं आवश्यक होतं. जे सुखाच्या दिवसांत तू विसरलास ते दुःखाच्या दिवसांत तुला आठवेल. दुःख हे माझं दूत आहे, तुझं मन माझ्या दिशेने वळवणारा संदेशवाहक. त्याला शत्रू मानू नको, तो माझं प्रेम आहे वेगळ्या रूपात. मी ऐकतोय बाळा, माझ्या दरबारात तुझी विनवणी पोहोचली आहे. कदाचित उत्तर मिळायला वेळ लागेल, पण उत्तर नक्की येईल. मी एक क्षणही तुला एकटं सोडत नाही. तू विसरतोस, मी नाही. तू संकटांतून बाहेर येशील, फक्त थांबू नकोस. चलत राहा, मी तुझ्या पावलांशी चालतो आहे. मी तुला पराभूत होऊ देणार नाही, कारण तू माझा आहेस. तुझ्या आयुष्याचं नियंत्रण माझ्या हातात आहे, म्हणून प्रत्येक गोष्ट शेवटी तुझ्या फायद्यातच होईल. तुझं आयुष्य एक प्रवास आहे, माझ्या दिशेने चालणारा. सोप्या वाटा मी देत नाही, पण मी प्रत्येक अवघड वळणावर स्वतः उभा असतो. दुःख जेव्हा तुला आकड घालेल, तेव्हा माझं नाव तुला मुक्त करेल. नावातच माझी शक्ती आहे, आणि त्या शक्तीतच तुझं रक्षण आहे. तुझं मन जर खचत असेल, तर माझ्या वचनांना आठवण करून दे. मी तुझ्या प्रत्येक अश्रूसाठी आशीर्वाद देतो. तू जेव्हा मला हाक मारतोस, तेव्हा मी त्या हाकेच्या आधीच तुझ्या मनात असतो, कारण भक्ताच्या भावनेचे उत्तर देव आधीच देतो. तू फक्त माझा राहा. माझं नाव, माझी कृपा, माझं वचन हेच तुझं त्रिकाल कवच आहे. या कवचात राहिलास तर कोणतंही संकट तुला शिवणार नाही.